विकेट आली आहे. फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिलिंद सनस माघारी गेलाय. मोठी विकेट पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती इथे मैदानाच्या आतमध्ये मिळाली आहे. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिवा गावडे नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. ऑन स्ट्राईक पहिला चेंडू फेस करेल वैयक्तिक. गती परिवर्तन केलेला चेंडू ओळखला, रीड केलाय आणि पाठवला डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा. पुढचा चेंडू यावेळी अख्खा टप्प्याचा बॉल अक्रॉस द फटका खेळला आहे. निलेश यांना चेंडूच्या खाली टिपतील जाईल. विकेटचं बटन फलंदाज बाद. शिवा बॅक टू द पवेलियन. दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होईल. स्कोरकार्डवरती पण पाहतोय नोंदवल्या गेल्या त्या 7 धावा ज्या स्कोरकार्डवरती 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये नोंदवल्या गेल्यात. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत. शुभम चेंडूच्या खाली झेल त्या ठिकाणी टिपलाय. विकेट फलंदाज बाद. सात धावा धावफलकावरती तिसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय. आता या षटकातील शेवटचा बॉल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक ऑन पाहायला मिळेल. करण शेडगे नवीन फलंदाज जो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात प्रतीक वाबळे यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद. आता अखेरचा चेंडू आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज प्रतीक वाबळे जो पाहायला मिळेल. दरम्यान पहिला चेंडू विकेटचा प्रयत्न, फटका फसलाय. निलेश यांना चेंडूच्या खाली टिपला असेल. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण होते आणि पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरलाय प्रतीक वाबळे.